गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण गुरुचरित्राच्या 7व्या अध्यायातील आपण 150 ओव्या पाहिल्या. त्याच्या पुढच्या आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सौदामिनी आणि तिचा नंतर ते सगळा नंतर जी काही अवकळा लागली म्हणजे ती सौदामिनी नाही, तिचं नाव सौदामिनीच ना, ती जी चांडाळी आहे, सौदामिनी नाही. सौदामिनी तर मित्रासह राजाची पत्नी होती. तर ती जी हे आहे तिचं पूर्वार्जित असं होतं की तिला कुष्ठ झालं होतं. जन्मांतरी म्हणजे जी की पापं केली, जे अर्जित केलं तिने कर्म, त्यानुसार तिला प्राप्त झालेलं आहे. आणि असं असताना सौदामिनीच तिचं नाव आहे. सौदामिनी तिचं नाव होतं आणि ती सुंदर होती, पण ती उपवर झाली, पण तिचं लग्न नाही होत. असं झालं. माता पिता तिची चिंता करत होते आणि विवाह झाला त्यावेळेला काही महिन्यांनी दिवसांनी म्हणा तिचा पती वारला आणि शेवटी मग ती दुःखित झाली आणि मग शेवटी तिला तिचे आई वडील हे घेऊन आले आपल्या, म्हणजे ती सुद्धा तिला माहेरी घेऊन आले तिच्या. असं सगळं होतं. आता त्याच्यानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. अति सुंदर पूर्व वयसी मध्ये व्याप्त प्रतिदिवसी चंचळ होय मानसी परपुरुषार्थे देखुनिया. मग एकतर ती तरुणी होती, पती नाही आहे आणि काय म्हणतात की ते त्याला वयानुरूप मानसिक भावना त्या ज्या आहेत आणि तिच्या मनामध्ये असलेली चंचलता आणि परपुरुषाचं आकर्षण तिला वाटू लागलं. गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करीते बाळी प्रकट झाले तत्काळी गोप्य नव्हे पातक. आणि ती मग काय करायला लागली की लपून छपून जार कर्म करायला लागली, म्हणजे परपुरुषाशी संग करायला लागली. पण ते शेवटी पाप लपून राहत नाही, ते कधीतरी लोकांसमोर आलं आणि ते सगळं भांड फुटलं. म्हणजे आजच्या भाषेत आपण विधवा असे नारी पूर्ववयासी अतिसुंदरी अति विषयी अत्प्रीती असे भारी स्थिर नव्हे तिचे मन. आणि तरुण असलेली ती सुंदरी आणि चंचल मनोवृत्तीची आणि विषयासक्त असलेली ती होती आणि त्यामुळे तिचे मन स्थिरच नव्हतं. ऐसे तिच्या पातकासी वितिद झाले सर्वांसी वाळीत टाकले तियसी माता पिता बंधुवर्गी. आणि शेवटी हे सगळ्यांना कळलं, समाजामध्ये हे झालं, नाचक्की झाली वगैरे. शेवटी तिला तिच्या आई वडिलांपासून सगळ्या समाजानंच तिला वाळीत टाकलं. म्हणजे पूर्वीच्या प्रकारे वाळीत टाकणं म्हणजे त्या व्यक्तीशी कुठलाच संपर्क ठेवायचा नाही, कुठलीही मदत त्याला करायची नाही, त्याला एकाकी जगण्यासाठी सोडून दिलं जायचं. अशा पद्धतीने त्याला वाळीत टाकलं. आणि आई वडिलांनी सुद्धा म्हणजे माता पिता बंधुवर्गी त्याची भावंड वगैरे जी सगळी आहेत त्यांनी तिला वाळीमध्ये टाकलं. माता पिता बंधुजन तिथे तेजती निर्भत्सुना आपण प्रायश्चित्त घेऊन शुद्ध झाले परियसा. आणि आई वडील भाऊ वगैरे भावंडांनी म्हणजे संपूर्ण कुटुंबाने सुद्धा तिला वाळीमध्ये टाकलं आणि तिची निर्भत्सना केली. आणि ते मात्र त्यांनी आपल्या कुळामध्ये अशी हे आली म्हणून त्यांनी प्रायश्चित्त घेतलं. शंका होती पहिली तिसी निशंक झाले व्यभिचारासी.
प्रगट रूप अहर्निशी रमू लागली नगरांत. आता आई वडील होते, आई वडिलांच्या ह्याला बट्टा लागेल म्हणून लपून छपून तरी करत होती ती. पण आई वडिला वगैरे किंवा समाजानेच तिला वाळीत टाकल्यामुळे नंतर ती काय तिला संधी मिळाली, आता ती लपून छपून नाही करायला लागली, तर ती प्रगट होऊन म्हणजे काय म्हणतात तिला, ती आता उघडपणे ते जार कर्म करायला लागली नगरांमध्ये. ते नगरी एक वाणी रूपे होता अति लावण्य गुणी, त्यासी तिने पूर्व वयास देखुनी झाली त्याची कुलस्त्री. आणि त्याच नगरामध्ये एक वाणी होता आणि तो अति लावण्य गुणी म्हणजे खूप सुंदर असा तो होता आणि तरुण होता. आणि शेवटी ती त्याची कुलस्त्री झाली, म्हणजे त्या व्यक्तीशी त्यांनी लग्न केलं. तया शूद्राची या घरी वर्तत असे ते नारी, ऐसी पापिणी दुराचारी कुळ वैरीण 42. तर काय झालं की आवाज बघा कोणाचा येतोय. हा, तर त्या शूद्राच्या घरी ती म्हणजे त्याची कुलस्त्री झाली. तया शूद्राची या घरी वर्तत असे ते नारी, ऐसे पापिणी दुराचारी कुळ वैरीण 42. आणि तिथे सुद्धा ती दुराचारपणाने वागू लागली आणि त्या वाण्याच्या घरी. आणि कुळ वैरीण 42 पिढ्यांची ती वैरीण झाली. स्त्रिये कामीन नश्यंती ब्राह्मणो हीन सेवया, राजानो ब्रह्मदंडेन यतयो भोग संग्रहात. स्त्रिया ह्या अति कामवेगाने नाचतात, म्हणजे त्यांची अधोगती होते. नंतर ब्राह्मण नासती हीन सेवे, ब्राह्मणांनी जर हीन सेवा केली तर ते नाचतात, किंवा हीन जे नको आहेत अशांची जर सेवा घेतली तरी त्यांचा अधपात होतो. राज्य जाय द्विज क्षोभे, आणि द्विज म्हणजे दोनदा जन्माला आलेला तो असा आहे. द्विज म्हणजे ब्राह्मण. दोनदा म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची मुंज व्हायची. उपनयन संस्कार झाल्यावर त्यांना पुन्हा जन्म झाला असं मानलं जायचं आणि तो ज्ञानप्राप्तीसाठी लायक झाला असं मानलं जायचं आणि म्हणून त्यांना द्विज असं म्हणायचं. तर जर ब्राह्मण क्षोभले तर राज्य जातं किंवा राज्याची हानी होते. यती नासे विषय सेवने, आणि जो यती आहे की ज्यानं वैराग्य अंगीकारलेला आहे आणि असा जर का वैराग्य त्याचं क्षीण होऊन जर तो विषयासक्त झाला तर त्या यतीचं यती पण जातं आणि तो त्याच्यामध्ये नष्ट होतो. शूद्रासवे अहर्नशी रमत होती अतिहर्षी, पुत्र झाला तियसी क्षुद्रागृही असता. आणि त्या शूद्र वाड्याच्या घरी असताना ती त्याच्याशी संग करत होती, रमत होती म्हणजे दिवस गुजराण करीत होती. आणि तिला नंतर एक पुत्र झाला, मुलगा झाला. नित्यमास आहार तिसी, आणि ती नित्य आहार काय करायची, मांसाहार करायची. मद्यपान उन्मत्तेसी, भरपूर दारू प्यायची. होऊन तया क्षुद्रमयसी, आणि त्या वाण्याची शूद्र वाण्याची ती महिषी म्हणजे पत्नी झाली होती. आणि ती त्याची पत्नी झाल्यावर काय करायची, मद्यपान करायची, मांस भक्षण करायची. होती पापिणी दुराचारी, आणि दुराचरण करणारी ती पापिणी होती. वर्तता एके दिवशी उन्मत्त होऊनी परियसी, छेदिले वासरू आहारासी मेष म्हणून पापिणीने. काय झालं की एके दिवशी ती उन्मत्त होऊनी म्हणजे भरपूर दारू पिऊन अगदी काय म्हणतात नशा चढली होती तिला. आणि त्या नशेमध्ये तिने काय केलं की बोकड समजून तिने वासरू गाईचं छेदलं म्हणजे कापलं आणि त्याचं मांस तिने तयार केलं. छेदुनी वत्स परियसी, पाक केला विनयसी, शीर ठेवले शिंकी यासी, दुसरे दिवशी भक्षावया. आणि तिनं काय केलं तर त्या वासराचं म्हणजे मांस
कापण्यासाठी किंवा करण्यासाठी त्याला छेदलं, कापलं, वासराला कापलं आणि त्याचं जेवण बनवलं. आणि तिने जे उरलेलं शीर होतं त्या वासराचं ते शिंक्यावर ठेवलं. आता शिंक म्हणजे आता इथे जर नवीन असेल त्यांना माहिती नसेल, पण पूर्वी दोरीने एक शिंक बनवलं जायचं, त्याच्यावर दूध की दही किंवा काय, किंवा नसेल तर तुम्ही सिरियलमध्ये कृष्ण किंवा काय त्याच्यावर जे शिंक ते ठेवलं, त्याच्यावर मडकी ठेवलेली असतात, तर त्याला शिंक असं म्हणतात. आता शिंक हा असा त्यावेळेस असा प्रकार होता की मांजर किंवा घरातील प्राणी वगैरे यांच्यापासून वाचण्यासाठी किंवा त्या वस्तू तिथे ठेवल्या जायच्या. दुसऱ्या दिवशी ते भक्षण करण्यासाठी दुसऱ्या दिवशी होईल त्याचं मांस म्हणून त्याने ते डोकं त्याचं होतं ते शीर ते ठेवून दिलं होतं. आपण भ्रमित मद्यपानी आणि अशी भ्रमिष्ट म्हणजे आपण म्हणतो ना चंद्रावर गेलेले, तसे त्याला आजच्या भाषेत त्याला चंद्रावर गेल्याचं म्हणतात. ती भ्रमित म्हणजे तिलाच कळायचं नाही काय व्हायचं ते, इतकी दारू प्यायली होती ती. आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाली असताना आणि जेव्हा संध्याकाळच्या वेळेला ती जेव्हा तिने ती जरा ती नशा उतरली त्यावेळेला वासरू पाहे जाऊन धेनू दोहावया लागी. आणि जेव्हा ते दूध काढण्यासाठी गाईचं जेव्हा वासरू शोधायला गेली त्यावेळेला तिच्या लक्षात आलं वत्सस्थानी असे मेष, जिथे वासरू होतं ते वासरू नाही आहे, पण तिथे बाजूला एक बोकड होता. आणि भ्रमित झाली अतिक्लेश, आणि तिला कळतच नाही हो कसं काय झालं वगैरे. मग मी खाल्लं काय, म्हणजे मी जेवण बनवलं ते कसलं बनवलं, म्हणून ती भ्रमित झाली. अतिक्लेश त्रास करून घरी पाहत असे शिरास, आणि मग ती अशी घरामध्ये आली. घरामध्ये आल्यावर तिने स्वयंपाक खोलीत पाहिलं तर शिंक्यावर घरामध्ये तिने ते बोकडाचं डोकं पाहिलं, शिर पाहिलं. स्पष्ट दिसे वासरू, स्पष्टपणे वासराचं डोकं तिथे दिसलं. अनुतप्त होऊन त्यावेळी, आणि पश्चाताप झाला तिला. शिव शिव म्हणे चंद्रमौळी, शिवाचं स्मरण केलं. अज्ञानाने ऐसी पापे घडली, अज्ञानानं हे पाप घडलं म्हणून चिंती दुरात्मिनी, आणि म्हणून ती चिंता करू लागली, काळजी करायला लागली. तयावस्त शिरासी निक्षेप केला भूमीसी, आणि ते जे काही वासराचं जे डोकं होतं शीर होतं ते त्यांनी जमिनीमध्ये गाडलं. निक्षेप केलं म्हणजे गाडलं. पती कोपेला म्हणून परी असी अस्ति चर्म निक्षेपिले. आणि घरी जर कळलं की वासराचं मटण खाल्लं म्हणजे मांस खाल्लं तर तो चिडेल नवरातीस, म्हणून तिने काय केलं की ते शीर त्या बोकडाचं आणि जे काही हाडं वगैरे उरली होती ती सगळी तिने जमिनीत गाडली. जाऊनी सांगे शेजारो लोका, व्याघ्रे वत्स नेले एका, भक्षिले म्हणून रडे देखा, पती पुढे येडे परी. आणि मग आता काहीतरी बनाव केला तिने. काय केला तर तिने जाऊन ते गाडलं सगळं, आणि असा एक बोबाटा केला की शेजारच्या लोकांमध्ये की वाघानं वासरू नेलं आणि ते खाल्लं, भक्षण केलं, म्हणून ती रडायला लागली. आणि पती जेव्हा आला तर पती पुढे सुद्धा ती रडायला लागली. तशा पद्धतीने ऐसी कित्येक दिवसांवरी नांदत होती शूद्रा घरी, पंचत्व पावली ते नारी, नेली दुती यमपुरा. असंच ती त्या शूद्राच्या घरी त्याप्रमाणे ती नांदत राहिली. दारू प्यायची, मांस भक्षण करायचं, म्हणजे खा प्या मजा करा, एवढंच फक्त तिने केलं. आजच्या भाषेमध्ये त्याला भोगवादी म्हणतात. त्या भोगवादीपणे तिने ते सगळं केलं. आणि एके दिवशी तिचा मृत्यू झाला, पंचत्वास पावली. आणि तेव्हा यमदूतांनी तिला नेलं, घातली तियेसी नरकांत, आणि तिला नरकामध्ये घातलं. भोगी अतिदुःखित, आणि कर्माचे भोग तिथे पण भोगावे लागतात. पाप भोगावं लागतं. त्यामुळे तशा सजा शिक्षा झाल्या त्या ती भोगत होती. पुनरुपी जन्म चांडाळी येतं, आणि पुन्हा मग ती चांडाळ योनीमध्ये जन्म पावली.
उपजली नारी पर्येसा, तिचा जन्म चांडाळ योनीमध्ये झाला. उपजतांची झाली आंधळी आणि ती जन्मतच आंधळी झाली. विद्रुप वर्ण जैसी काजळी, अशी काळी ठिक्कर अशी म्हणतात ना, तसं ती काळी जन्माला आली. माता पिता क्वचित काळी, प्रतिपाळती मायामोहे. क्वचित काळी म्हणजे काय, तिच्यावर विशेष प्रेम असतं वगैरे नाही, पण आता काय, आपलीच मुलगी आहे या ह्याच्यामुळे तिला सांभाळत होते. उच्चिष्ट अन्न घालती तोंडा, आणि तिला उष्ट वगैरे उरलेलं जे काय होतं ते तिला खायला देत होते. स्वजन तियेचे अखंडा, बाळपणी तियेसे विगडा, पोसिताती येणी परी. एक हां, तर तिचे जे काही नातेवाईक वगैरे जे होते ते सगळे, आणि तिला सगळं उच्चिष्ट जेवण खायला मिळायचं. बालपण तिचं असंच गेलं दुःखातच, आणि अशा पद्धतीनं तिला पोचलं. ऐसे असता वर्तमाने सर्वांग झाले कुष्ठवर्णी, आणि नंतर मग तिला कुष्ठरोग झाला म्हणजे लिप्रसी. पंचत्व पावली पिता जननी, आणि काय झालं की तिचे आई वडील वारले. दरिद्री झाली निराश्रय, आणि आई वडील होते तो परत तिला कसं तरी सांभाळत तरी होते, उच्चिष्ट वगैरे म्हणजे उष्ट खायला तरी देत होते. पण आता आई वडील सुद्धा निवर्तले. मग आता ती दरिद्री झाली, गरीब आणि आश्रय नाही, निराश्रय झाली. सर्वांग कुष्ठ वर्ण पीडित, त्यजती तियसी स्वजन भ्रात, भिक्षा मागुनी उदर भरित, रक्षण करी शरीर आपले. आणि सर्वांग कुष्ठ झाल्यामुळे, तिला लिप्रसी झाल्यामुळे, कुष्ठरोग झाल्यामुळे त्यजती तियसी स्वजन भ्रात, आणि तिला सगळ्या नातेवाईकांनी, तिच्या भावंडांनी वगैरे तिचा त्याग केला. भिक्षा मागुनी उदर भरित म्हणजे ती भीक मागू लागली पोट भरण्यासाठी. रक्षण करी शरीर आपले, अशा पद्धतीने आपल्या शरीराचं रक्षण करू लागली. येणेपरी चांडाळी, वर्तत असे बहुकाळी, क्षुधेने पीडित सर्व काळी, आपण अंधकुष्ठ देही. आणि अशा पद्धतीने ती आंधळी आणि अधिक कुष्ठ झालेली ती जी आहे ती अशा पद्धतीने जगत होती. न मिळे तियेसी वस्त्र अन्न, तिला वस्त्र आणि अन्न मिळत नाही. दुःख करीत अतिगहन, आणि अति दुःखित ती झालेली आहे, दुःख करायची. ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अतिकष्ट, आणि अशी तिची जी पूर्वकर्म होती ती तिला भोगावी लागली, आणि अशामध्ये ती वृद्ध झाली. आणि अति वृद्ध समयी सुद्धा ती अतिकष्ट भोगत होती, यातना भोगत होती, वेदना सहन करत होती कुष्ठरोगाच्या. न मिळे तिसी वस्त्र अन्न, दुःखी पीडित अतिगहन, ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अतिकष्टे. भिक्षा मागुनी जनासी, मार्गी पडोनी अहर्निशी, कधी न भरे उदर तिसी, दुःखे विलापी अपार. आणि काय झालं की अशा पद्धतीने ती म्हातारी झाली आणि भिक्षा मागू लागली, लोकांजवळ भीक मागू लागली. मार्गी पडून अहर्निशी म्हणजे कुठेतरी पडून बिडून अशी पडायची, कारण कुष्ठरोग आहे ना, एक एक अवयव क्षीण होत जातात, आणि मग ती अशी हात पसरून ती भिक्षा मागू लागली. दुःख विलापे अपार, अत्यंत वेदना होऊ लागले, त्यामुळे ती विलाप करू लागली. व्याधी असे शरीरासी, शोणित पुय परियसी, दुर्गंधी येत असे महादोषी, सर्वांग कुष्ठे गळत असे. आणि संपूर्ण शरीर व्याधीने ग्रासलं तिला, संपूर्ण शरीराला कुष्ठरोग झाला. शोणित म्हणजे रक्त, आणि पू, शोणित पू परियसी, आणि ते रक्त आणि पू सगळं निघत लागलं. दुर्गंधी येऊ लागली, दुर्गंधी येत असे महादोषी, सर्वांग कुष्ठ गळत असे. आणि ते सगळं तिचं मांस किंवा काय, तुम्हाला माहितीच ना कुष्ठरोगामध्ये ते एक एक बोटं झडतात, तुकडे पडत जातात वगैरे, एक एक हाडं जशी गळत जातात, ते सगळं गळायला लागलं. ऐसे वर्तता माघ मासी, लोग निघाले यात्रेसी, महास्थान गोकर्णासी, कलत्रपुत्र सहित देख. आणि असं असताना माघ मास आला, आणि एका माघ मासामध्ये लोक यात्रेला निघाली, आणि यात्रेला निघाली आणि कुठे, तर महास्थान जे आहे गोकर्ण, त्या गोकर्णाला ते यात्रेसाठी निघाली सगळे लोक.
कलत्रपुत्र सहित देखा, म्हणजे आपल्या मुला बाळांसह पत्नीसह ते निघाले. देशोदेशीचे राजे देखा, नाही, कलत्र शिवरात्रीचे यात्रेसी येती लोक देशोदेशी, चतुर्वर्ण आसपासी हरुषे येती पुरियसा. आणि त्या महाबळेश्वरला महाशिवरात्री असल्यामुळे यात्रेसाठी, कारण हजारो लोक चारही वर्णाचे म्हणजे ब्राह्मण, वैश्य, शूद्र आणि क्षत्रिय हे चारही वर्णाचे लोक तिथे आनंदाने म्हणजे आली होती. देशोदेशीचे राजे देखा, म्हणजे देशोदेशीचे राजे आले. हस्ती रथाधिक सहित एका, आणि हत्ती आणि रथांसह ते तिथे आले. येती समस्त भूमंडलिका महाबळेश्वर दर्शनासी, आणि हे महाबळेश्वर दर्शनासाठी ते आले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र येती यात्रेचे विनोद, समारंभ वाद्यनाद, अमित लोकप्रियसा, आणि अगदी चारही वर्णाची ही लोक वाजत गाजत वाद्य वगैरे वाजवीत ते तिथे आले. किती हसती गायन करते, हसतात, गायन करतात. धावती नृत्य करीत येते, काही जण धावतात, काही नाचतात, अशा पद्धतीने येतात. शिवस्मरणे गर्जना करते, काही शिवाची गर्जना करत आले. यात्रा प्रसंगी जन देखा, आणि यात्रा असल्यामुळे ती सगळी लोक इथे आली. ऐसी महाजना समवेत, चांडाळी गेली तेथे त्वरित, आणि चांडाळी सुद्धा त्यांच्याबरोबर तिथे ती गेली. महाजन म्हणजे जी मोठमोठी लोक होती त्यांच्यासोबत ती तिथे गेली. सवे भिक्षुक असती बहुत, तया सवे जात असे. सगळे जे भिकारी सुद्धा ते जात होते त्यांच्या मागे, त्यांच्याबरोबर ही सुद्धा तिथे गेली. येणेपरी गोकर्णासी, चांडाळी पातली सायासी, करावलंबे महाजनासी, भिक्षा मागे करुणावचने. आणि अशा पद्धतीने गोकर्णाला पोचल्यानंतर ती चांडाळी पोचली तिथे, आणि करावलंबे म्हणजे हात पसरून भिक्षा महाजनासी म्हणजे मोठमोठी जी लोक होती त्यांच्याकडे ती भिक्षा मागू लागली. भिक्षा मागे करुणावचने. लोक जाती मार्गात, शयन करती आक्रंदत, करज ओढून मागत महाजन लोकांसी. आणि लोक रस्त्याने जात आहेत वगैरे, ती मध्येच पडते वगैरे, आक्रंदन करते, रडते, नंतर हात पकडून त्याचा मला काहीतरी द्या वगैरे असं वगैरे हात पकडून वगैरे मोठमोठ्या जी लोक आहेत त्यांचे हात पकडून ती विनवणी करते की मला काहीतरी द्या. पूर्वीची पापिणी आपण, भूक लागली आहे ना, पूर्वीची पापी आपण पीडत असे याची कारण, आणि पूर्व कर्म जे आहे ते पाप रूपाने आल्यामुळे ते सगळं ती पीडा सहन करते. भिक्षा घाला क्षुधा निवारण, मला भूक लागले, मला खायला द्या असं ती करते. म्हणून मागे सगळी का, मला भूक लागले, मला काहीतरी द्या अशी विनवणी ती सगळ्या लोकांसमोर ती करत होती. नेणे कधीच वस्त्र प्रावरण, मुळामध्ये तिला कधी अंगावर वस्त्र नाही, दरिद्री झाले ना, वस्त्र नाही वगैरे. धुळीत लोळे आपण, कुष्ठरोगी आहे त्यामुळे शक्ती नाही आहे, धुळीत पडते वगैरे, माती लागली अंगाला, त्याच्यामध्ये पुन्हा रक्त आणि पू येतोय अंगातून, दुर्गंधी येते, अशा दारुण अवस्थे तिची आहे. आणि धुळीत लोळे आपण, क्षुधाक्रांत होत असे मरण, आणि प्राण जाईल एवढी भूक लागली. आपण म्हणतो की पोटात कावळे ओरडा लागल्या, अशा पद्धतीने ती भूक तिला लागली आहे. धर्म करा सगळ्यांशी म्हणे, सगळ्यांना म्हणायची काहीतरी धर्म करा. म्हणजे आता आपल्याकडे ते बदलले, अल्लाह के नाम घे, देवाच्या नावानं काहीतरी द्या. तर असं आहे ना, तर ते तुम्ही धर्म करा असं सगळ्यांना सांगत होते. सर्वांगी रोगग्रस्त, वस्त्राविण बाधेशित, अक्ष नाही क्षुधाक्रांत, धर्म करा सगळी खो. म्हणते बघावं, मी म्हणे मी आजारी आहे, मला रोग झाला आहे वगैरे, माझ्याकडे वस्त्र नाही आहे, मला थंडी वाजते वगैरे, मला भूक लागली आहे, मला डोळे नाही, मला दिसत नाही, काही पण करा पण धर्म करा, मला काहीतरी खायला द्या, अशी विनवणी ती करते.
पूर्वी जन्म शतांतरी नाही केले पुण्य येरी याची कारणे पीडित भारी धर्म करा सगळी खो. आणि इथं मग आपल्याला शिकवण आहे. ती शिकवण अशी आहे की या पूर्वजन्म शतांतरी मागच्या जन्मामध्ये आपण पुण्य केलं नाही, झालं नाही केले पुण्य येरी एवढे जन्मशत म्हणजे 100 जन्म झाले. जन्मजन्मासुद्धा जर तुम्ही पुण्य केलं नाही याची कारणे पीडित भारी आणि याच कारणाने ह्या सगळ्या त्रास पीडा सहन कराव्या लागतात. आणि म्हणून धर्म करा हो सगळी, म्हणून धर्मकृत्य करा, धर्माचं आचरण करा आणि धर्माचं पालन करा आणि धर्माने वर्ता. येणेपरी मार्गात चांडाळी असे याचित ये ते दिवशी असे शिवरात्री व्रत कोणी न घाले भिक्षा दिसे. आणि ह्याप्रमाणे त्या मार्गामध्ये ती भिक्षा मागत होती भुकेने विवळ होऊन. पण त्या दिवशी शिवरात्री व्रत आहे, महाशिवरात्रीचा उपवास सगळ्यांचा, तर त्यामुळे तिला काय देणार खायला, स्वतःच काही घेऊनच आले नाही, उपवास आहे त्यामुळे कोणी तिला भिक्षाच घालू शकले नाही. येरी विवळे क्षुधाक्रांत आणि ती भुकेने विव्हळू लागली. जठराग्नी प्रदीप्त असे बहुत आणि त्या जठराग्नी प्रदीप्त झाल्यामुळे भूक प्रचंड वाढली आहे. धर्म करा असे म्हणत पडली मार्गात ते दवा. आणि असं म्हणत की ती रस्त्यामध्ये पडली. पूजेसी जाती सकळ जन आणि सगळे पूजेसाठी लोक जात आहेत, त्या ते मागे आक्रंदन, त्याला ती रडत ओरडत वगैरे किंचाळत म्हणा किंवा आक्रंदन करत ती मोठमोठ्याने म्हणजे ती भिक्षा मागत होती. एक म्हणती हसून उपवास आज अन्न कैसे, ते म्हणाले हसून म्हणाले अरे आज उपवास आहे, आज अन्न कुठून तुला देऊ. हाती होती बिल्व मंजिरी आणि जी बिल्व मंजिरी म्हणजे बेलाची पानं होती शिवाला वाहण्यासाठी नेली होती, ती तिच्या हातामध्ये दिली. कारण का की रिकाम्या हाताने काही कोणी मागते आणि काही देऊ नये, हा आपला धर्म नाही आहे. जे ही मधल्या काळामध्ये त्याचाही बाजार झाल्यामुळे आपल्याकडे प्रवृत्ती वाढली, छुट्टा नाही आगे जा. पण आपली संस्कृती असे म्हणते की कोणी काही मागितलं तर त्याला तुम्हाला नाही पण थोडं तरी द्या. आपल्याकडे असं आहे ना की अरे तू चाललाय ना, म्हणजे आता मला माहिती नाही आता करतात की नाही वगैरे, तर आपण बोललो की म्हणजे असं होतं पूर्वी की साखर घेऊन जा. कोणी आला पाहुणा की हळद कुंकू लावायचे, हल्ली तो प्रकार नाही आहे. स्त्रिया सौभाग्यवती आल्या तर कोणी आलं तर त्यांना कुंवरी घेऊन यायचे, हळद कुंकू लावायचे. हळद कुंकू लावल्यानंतर अजूनही आमच्या घरामध्ये आहे, हळद कुंकू लावायचे आणि हातावर साखर द्यायची. ते नको म्हणाले ना, ते म्हणाले नाही थोडी तरी घेऊन जा, तुम्ही अन्नाला नाही म्हणू नका. असं आपल्याकडे पद्धत होती. आणि त्यामुळे आता तिने हात पसरलाय आणि तिला नाही कसं म्हणायचं आणि काय देणार, तर या ह्याने ती बिल्व मंजिरी ती दिली. आपल्याकडे किती छान संस्कृती होती. मला एक गोष्ट आठवते की विनोबा भावे यांनी एक आठवण त्यांच्या आजीची सांगितलेली आहे. आणि विनोबा भावेंनी सांगितलं की आमच्या घरी ना जेवणाच्या वेळेत भिक्षा मागण्यासाठी यायचे आणि माझी आजी रोज त्याला काहीतरी खायला द्यायची. म्हणजे हे घे, उपाशी जाऊ नकोस, हे घे असं म्हणून, नाही आपल्या ऐपतीप्रमाणे झेपेल एवढं तिला द्यायचे. तर मी आणि विनोबा भावे शिक्षित, विनोबा भावे असं म्हणाले की आजी म्हणे तू काय करतेस हे, तर म्हणाले की बघ कर्मयोग सांगितलाय भगवद्गीतेने आणि त्याला तू काय करते, त्याला ऐत खाऊ बनवते. तो दारामध्ये येतो, त्याला माहिती आहे की तू इकडे काहीतरी मिळणारच आहे आणि तू येते तर तू त्याला आळशी बनवते, तर ते पाप नाही आहे का. तर ती आजी त्याला म्हणते विनया, त्याला विनया आजी नातू आहे तो विनया म्हणजे तुझ्या एवढी मी बुक शिकली नाही रे, पण मला एवढं माहिती आहे की आपल्या दारामध्ये एखाद्या विश्वासाने किंवा आशेने कोणी आलं तर त्याला विनमुख पाठवायचं नाही. ही आपली संस्कृती आहे ना. कर्णाने कवच कुंडलं मागितली इंद्राने तर आणि ती दिली, ही आपली संस्कृती आहे.
तर त्या गोष्टी सगळ्या आहेत आणि म्हणून त्या माणसानं काय केलं, त्या व्यक्तीनं तिच्या हातामध्ये बिल्वमंजिरी दिली आणि त्यांना तो पुढे निघून गेला. हाती होती बिल्वमंजिरी, घाली ती तियेच्या करी, आणि ती त्याच्या हातामध्ये दिली. आघ्राणून पाहियरी, आणि हातात दिला ते बघितलं काय असं म्हणून वास घेतला आणि भक्षण वस्तू नव्हे म्हणे, आणि म्हणाले हे खायची गोष्ट नव्हेत असं म्हणून तिने ते बेलपत्र उडवलं, फेकलं. हां, आणि राग आला की अरे माझी भूक लागली आणि तुम्ही हे काय मजाक करतात माझी, हे कोणाला हे होणार, राग येणार. तशी ती राग आला तिला आणि त्या रागाच्या भरामध्ये तिथे असं उडवलं ते. हां, कोपुने टाके ते अवसरी, जाऊन पडली लिंगावरी, रात्र असता अंधारी, अलभ्य पूजा घडली देखा. आणि शिवरात्री होती, हां, आणि रात्रीची पूजा, आणि त्याच्यामध्ये ते नकळत झालेलं अशी गोष्ट की तिने ते आघ्राण म्हणजे वास घेतला आणि अरे हे खाण्याची वस्तू नाही, आणि म्हणून तिने ते उडवलं आणि योगायोगाने ते एक शिवलिंग तिथं होतं, त्या शिवलिंगावर जाऊन ते पडलं आणि त्यामुळे ती अलभ्य अशी पूजा, तिला लाभ काहीच नव्हता तिला, पण योगायोगाने लाभ झाला आणि ते पूजा तिच्याकडून घडली. कोणी न घाली तिची भिक्षा, कोणी न घाली ती भिक्षा दिसी, उपवास घडला ते दिवशी, पूजा पावली त्या दिवशी, पूजा पावली त्या शिवासी, बिल्व मंजिरी शिवमस्तकी. आणि काय झालं की परत तिला कोणी खायला काहीच नाही ना, मग खायला काय, तर उपवास घडला, कारण शिवरात्री व्रत होतं म्हणजे कोण द्यायला कोणाकडे काहीच नाही, त्यामुळे उपवास घडला आणि त्यामुळे उपवाससुद्धा घडला आणि बेलपत्र तिच्या हातातून अनायास का होईना, चुकून का होईना, पण ते शिवलिंगावर पडलं आणि त्याच्यामुळे शिवपूजासुद्धा घडली. म्हणून पूजा पावली त्या शिवासे, आणि ती शिवाला ती पूजा प्राप्त झाली आणि बिल्व मंजिरी शिवमस्तकी, आणि ती बेल होतं ते शिवलिंगावर पडलं. हां, इतके पुण्य घडले दिसे. बघा आयुष्यभरात एवढं फक्त पुण्य घडले दिसे. प्रसन्न प्रयत्न करता परियसी, तुष्टला ईश्वर हर्षी, भवार्णवाकडे केले. आणि काय झालं की काही प्रयत्न करावा लागला नाही, अचानक ते आलं काय, शिवलिंगावर ते पान पडलं काय आणि खायला नाही मिळालं म्हणून उपाशी राहिली. पण त्या नकळत झालेल्या घटनेमुळे सुद्धा तिला पुण्य प्राप्त झालं आणि प्रयत्न करता तिला पुण्य मिळालं आणि तुष्टला ईश्वर हर्षी, आणि ईश्वर म्हणजे शंकर संतुष्ट झाले आणि भवार्णवाकडे केले, म्हणजे भवसागर तिचा पार केला, तिला कडेवर आणलं, कडेवर म्हणजे तीरावर आणलं. म्हणून त्याला येणेपरी चांडाळीसी, उपवास घडला अनायासी, तेथून उठली दुसरे दिवशी भिक्षा मागाव्या करणे. आणि तेव्हा ती आधीच त्राण नव्हतं, दिवशी पडून होती आणि त्या दिवशी उपवास तिचा घडला होता आणि तेथून ती उठली दुसऱ्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी उठल्यावर ती भिक्षा मागण्यासाठी ती आली. पहिलीच कुष्ठरोगी असते, पहिलंच तिला कुष्ठरोग झाला होता आणि अशक्त झाली उपवासे, आणि उपवासामुळे अशक्त झाली होती. चक्षुहीन मार्ग न दिसे, ती डोळे नसल्यामुळे तिला काही दिसत नव्हतं मार्ग, जात असे मंद मंद, त्यामुळे असं चाचपडत ती हळूहळू जात होती. सूर्यरश्मी करून तिसी, आणि सूर्याच्या प्रकाशामुळे दुःख होय असमसहसी, म्हणजे तिला ते दुःख व्हायचं सूर्याच्या किरणाने, आणि ते कसं होतं, पुष्कळ व्हायचं. पूर्वार्जित कर्मे ऐसी, त्या तप्त उन्हामध्ये तिला तो त्रास व्हायचा, अशी पूर्वार्जित कर्म होती तिची. म्हणती दूत गौतमाते, आणि गौतम ऋषीला हे सगळं दूत सांगतात की तिची कर्म कशी होती. ऐसी चांडाळी कष्टत, अशा पद्धतीने चांडाळी ही कष्टत असताना आली वृक्ष छाये समीप, आणि एका झाडाच्या सावली खाली ती आली. त्यजू पाहे प्राण त्वरित, आणि प्राण जायची वेळ, आता प्राण निघणार, अन्न नाही आहे आणि काहीच नाही, शारीरिक वेदना आहेत, यातना आहेत, कष्ट आहेत त्यावेळेला. म्हणून या आले धावनी,
आणि त्यासाठी शिवदूत आले तिचे प्राण नेण्यासाठी. पुण्य घडले हिची आजी, आणि हिला एक पुण्य घडलं हिचं काय की उपवास शिवतिथी काजी, आणि महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास घडला, आणि बिल्वपत्रे ईश्वर पूजी, आणि शिवलिंगावर बेल पडल्यामुळे बेलपत्राने शिवाचं पूजन झालं. घडले रात्री जागरण, आणि अन्न नाही तर झोप कुठून येणाऱ्या वेदना आहेत, झोप नाही लागत, त्यामुळे जागरणही घडलं. तया पुण्य करून हिचे, आणि या पुण्यामुळे हिचे पाप गेले शतजन्मीचे, आणि शतजन्मीचं पाप गेलं. हे प्रीतिपत्र ईश्वराचे म्हणून पाठवले आमासी. आणि मग ह्या प्रेमानं परमेश्वराची जी सेवा केली, परमेश्वर संतुष्ट झाले, आणि त्यांना शिवदूतांना त्यांनी प्राण घेऊन येण्यासाठी पाठविले आमासी. ऐसे म्हणते शिवदूत, असं शिवदूत म्हणतात. तियेवरी शिंपून या अमृत, तिच्यावर अमृत शिंपलं. दिव्य देह पाहुनी त्वरित गेली एका शिवलोका, आणि ती दिव्य देह पावला आणि ती शिवलोकामध्ये गेली. ऐसे गोकर्ण असे स्थान, असं ते गोकर्ण आहे. गौतम सांगे विस्तारून, ते ही कथा सगळे विस्तारून सांगतात गौतम ऋषी. रायासी म्हणे तू निघून त्वरित जाई गोकर्णासी, आणि राजाला सांगितलं म्हणून तू गोकर्णाला त्वरित निघून जा. जाताची तुझे पापे जाती, तू गेल्याबरोबर तुझे पाप तिथे नष्ट होतील. इह सौख्य परत्र उत्तम गती, म्हणजे या जन्मामध्ये इह म्हणजे या इथे पृथ्वी तलावर आयुष्य जगताना, आणि परत्र म्हणजे पारमार्थिक पारलौकिक, या दोन्हीकडे तुझी उत्तम गती होईल. म्हणजे ऐहिक सुख सुद्धा प्राप्त होतील, आणि पारमार्थिक आणि पारलौकिक सुख जी आहेत ती सुद्धा तुला प्राप्त होतील. संशय त्वरित पावला, संशय न धरी गा चित्ती, म्हणून निरोपी रायासी, आणि म्हणे संशय धरू नकोस असं त्यांनी राजाला सांगितलं. परिसोनी गौतमाचे वचन, गौतमाचं वचन ऐकून राजा मनी दृढ संतोषन, राजा दृढ मनी संतोषला, आनंद झाला. त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण, आणि गोकर्णामध्ये तो त्वरित आला, आणि पापा वेगळा झाला तो, आणि त्याचं पाप निघून गेलं. ऐसे पुण्य पावन स्थान, असं हे पुण्य पावन स्थान असल्यामुळे म्हणून राहिले श्रीपाद आपण, आणि म्हणून तिथे श्रीपाद वल्लभ राहिले. सिद्ध म्हणे एक कथन, नामधारका एक चित्ते, म्हणजे एक चित्ताने हे कशासाठी श्रीपाद वल्लभ तिथे राहिले. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तारू, शोते करून निर्धारू एक चित्ते परियसा. आणि म्हणून गुरुचरित्रामध्ये हा विस्तार जो केलेला आहे तो तुम्ही ऐका, निर्धाराने ऐका, एकचित्ताने ऐका, असं ते म्हणतात. इति श्री गुरुचरित्र परमकल कथाकल्पतरो श्री नृसिंहसुक्तापाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमोध्याय श्री गुरुदत्तात्रयार्पितवस्तु ओवी संख्या 210. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.